युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मंडळी, आज आपण खीर बनवणार आहे तांदळापासून. तर तांदळाची खीर कशी बनवायची त्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. तर बघा, मी इथे हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. हे 10 मिनिटे मी भिजत ठेवले आणि आता असे काढून घेतले वाटीमध्ये. तर आपल्याला हे मिक्सर मध्ये भरडायचे आहे. तर बघा, मी हे काजू घेतलेले आहे, बारीक असे थोडे जाडसर तुकडे करून घेतलेले आहे. आणि सुंठ आणि हिरवी वेलची मी बारीक कूट करून घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि हे ओलं नारळाचं खोबरं आहे. तर आता हे मी बारीक काप करून घेतले आणि मिक्सर मध्ये भरड करणार आहे त्याची. आणि हे दूध घेतलं अर्धा लिटर, साजूक तूप घेतलेलं आहे आणि हा मी खिरीचा मिक्स मसाला पण घेतलेला आहे. तर बघा, आता आपण पहिले तांदूळ दळून घेऊ. तर बघा, मी हे खोबऱ्याचं असा बारीक जाडसर वाटून घेतलेला आहे. जास्त बारीक नाही करायचं आपण ते. बघा, हे खोबऱ्याचं असं जाडसर दळून घ्यायचं मिक्सर मध्ये. तर बघा, आपले हे तांदूळ मी गरमरीत दळून घेतलेले आहे आणि खोबरं बी असं गरमरीत दळून घेतलेलं आहे. तर बघा, आपल्याला पातेलं तापलेलं आहे. तर आता मी इथे 2 चमचे तूप टाकते साजूक. आपलं तूप कडलेलं आहे, त्यामध्ये मी हे काजू थोडे गरम करून घेते. त्यांचा थोडासा कलर हलकासा झाला की थोडेसे काढून घ्यायचे. हे आपल्याला लगेच नाही टाकायचे, नंतर टाकायचे. बघा, हे काढून घेतलेलं आहे मी. आता त्यात मी हे खोबरं गरमारीत दळलेलं आहे त्याच तुपामध्ये गरम करून घेते, म्हणजे आपला खिरीचा फ्लेवर छान येईल. त्यामध्ये आपण हे तांदूळ दळलेले ते टाकून देऊ. बघा, आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. बघा, आपण हे पकडच्या साहाय्याने व्यवस्थित पकडून व्यवस्थित मिक्स करून घ्या. कलर बदलेपर्यंत गरम करून घ्यायचं हे. बघा, आपला कलर बदललेला आहे. आता आपण याच्यात दूध टाकून घेऊ. तर बघा, मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे मी गरम करून गार करून घेतलेलं आहे. आता आपण ही खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. बघा, आपण हे 5 मिनिटं असंच ढवळत राहायचं, म्हणजे आपली व्यवस्थित खीर तयार होईल, गठुड्या होणार नाही. कारण आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तो थोडा चिकटच असतो, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, आपली खीर 5 मिनिटे अशीच हलवून घ्यायची. साखर आपण शेवट टाकू, साखर लगेच टाकायची नाही, कारण साखर लगेच टाकली तर खीर जास्त चिकट होते, त्यामुळं साखर टाकायची नाही. तर बघा, आपली खीर तयार आहे. तर बघा, किती घट्ट झालेली आहे ही खीर. तर आता आपण त्यामध्ये हे काजू तळून ठेवलेले होते, ते काजू आपण टाकणार आहोत. त्यानंतर आपण ही वेलची पूड शेवट टाकू आणि आता साखर टाकून घेते मी. बघा, 1 वाटी साखर टाकली. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर गोड जास्त टाका, थोडीशी अजून. नाहीतर साखर ही मी मापात टाकलेली आहे, कारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. बघा, आपली खीर पूर्णपणे तयार आहे. आता आपण शेवट ही वेलची आणि सुंठ मी बारीक दळून घेतलेली आहे, ती टाकायची. तिनेच आपला खिरीचा जास्त स्वाद वाढतो आणि वास पण खूप छान येतोय. बघा, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण साखर टाकली तर आपली खीर वाढलेली आहे. बघा, आता बघा, मी याचा मिक्स खिरीचा मिक्स मसाला आहे, हा मी टाकून घेते. बघा, याप्रमाणे. बघा, आपल्या खिरीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्या.
आपली खीर तयार आहे बघा.